नमस्कार, मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल येथे आलेलो आहे। आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे बैलांची तोरण मारण्याची भव्य स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी आज बिदालकर ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत। तर कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, त्याचबरोबर बैलांची तोरण मारण्याची स्पर्धा केव्हापासून सुरू झाली, कोणकोणती बक्षिसं आहेत, त्याचबरोबर ही स्पर्धा घेण्या पाठीमागचं कारण काय आहे, अशा विविध प्रश्नांची उत्तरं आपण सेवानिवृत्त पोलीस अधिकारी धनंजय जगदाळे अर्थात तात्या यांच्याकडून घेणार आहोत। तात्या, मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत। आणि बैलांची तोरण मारण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे, ही स्पर्धा घेण्या पाठीमागचं कारण काय आहे? नमस्कार, मी धनंजय जगदाळे। ही स्पर्धा गेली 43 वर्ष बिदाल गावात बिदालचे ग्रामस्थ हे भरवत असतात। सध्या बैलाची संख्या जरी कमी असली तरी काही ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी या शर्यतीकरता बैल राखून ठेवलेले आहेत। आणि पूर्वीपासून ही प्रथा बेंद्रा दिवशी ज्यावेळी पहिला बेंदूर असायचा त्यावेळी बेंद्राची शर्यत व्हायची, परंतु काही वेळेला काही मोठे गाव असल्यामुळं 7,000 लोकसंख्येचं गाव असल्यामुळं काही भावकींना सुतक यायचं आणि मग त्या शर्यतीमध्ये काही बैलांना भाग घेता येत नव्हता। त्यामुळं बिदालच्या ग्रामस्थांनी एकत्र बसून ही स्पर्धा नागपंचमी दिवशी तोरण मारण्याची स्पर्धा म्हणून आपण एकत्र ठरवू घेऊ आणि त्यात सर्वजण शर्यतीकरता भाग घेतील असं एक मुकामी ठरलं। तेव्हापासून हे गेले 43 वर्ष ही स्पर्धा सुरू आहे। तात्या, ही स्पर्धा ठेवण्या पाठीमागचं कारण काय नक्की आहे? हे स्पर्धा ठेवण्याचं कारण असं की बैलांचं जोपासना व्हावी। शेतकऱ्यांना आपल्या पेरणीचं मशागत झाल्यानंतर पूर्वी बैलावर सर्व शेती चालायची आणि शेतीच्या कामाला विश्रांती झाल्यानंतर कामं संपल्यानंतर या नागपंचमीच्या दरम्यान काही काम नसतं आणि त्यामुळं या स्पर्धेच्या निमित्तानं बैलाची जोपासना ही चांगली व्हायची आणि शेतकऱ्यांनाही त्याचा आनंद मिळायचा, म्हणून ही स्पर्धा ठेवण्यात आली होती। अशी आगळी वेगळी स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर भारतात कुठेही होत नाही अशा पद्धतीची ही स्पर्धा। प्रथम हे तोरण 13 फूट चढवलं जातं, त्यानंतर 15 फूट, त्यानंतर 18 फूट अशा पद्धतीने वर तोरण चढवत फायनल नंबर काढला जातो। तात्या, बक्षिसं कशा स्वरूपाचे आहेत? या बक्षिसाचा आता वाढ झालेली आहे। पुणेकरांच्या मोठ्या सहभागामुळं त्यांनी प्रथम क्रमांकाचं 51,000 रुपयाचं बक्षीस हे पुण्यातून आम्हाला येतं आणि आमचे बिदालचे ग्रामस्थ सौखुशीनं वर्गणी गोळा करून 2 नंबरचं 31,000, 3 नंबरचं 21,000 आणि बाकी खर्च 40-50 हजार रुपये हे आम्ही ग्रामस्थांच्या वर्गणीतून करत असतो। या स्पर्धेत सहभाग होण्यासाठी कशा पद्धतीने नोंदणी करावी लागेल किंवा कोणकोणत्या भागातून या स्पर्धेत बैल भाग घेत असतात? या स्पर्धेत भाग घेण्यासाठी संपूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातून काही वेळेला बैल येतात आणि चालू वर्षी महत्वाचं आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचा बाहुबली ओरिजिनल चतुर्थ हिंदकेसरी बिनजोड बादशाह मोठा सोन्या 50-50 हा बैलगाडा शर्यतीमध्ये पडणारा बैल चालू वर्षी बेंद्राच्या शर्यतीमध्ये तोरणाच्या शर्यतीमध्ये भाग घेणार आहे आणि तो बैल जवळून पाहण्याचा योग तमाम रसिकांना मिळणार आहे। स्पर्धेत भाग घेण्यासाठी आम्ही नियमानुसार 300 रुपयाची प्रवेश फी घेतो आणि प्रवेश फीची पावती फाडल्यानंतर तो बैल त्या शर्यतीमध्ये भाग घेऊ शकतो। पहिल्यांदा त्या बैलाला 3 फेऱ्याची मुदत असते। पहिल्या फेऱ्यात तोरण नाही लागलं तर दुसरा फेरा, दुसऱ्या फेऱ्यात नाही लागलं तिसरा फेरा, 3 फेऱ्यापैकी एका फेऱ्यात लागले तो बैल पुढच्या फेरीत जातो आणि जर 3ही फेऱ्यात नाही लागला तर तो बैल बाद। या स्पर्धेमध्ये मी आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि आपल्या गावची परंपरा अखंडित राहावी यासाठी आम्हाला सहकार्य करावं। बाहेरगावून येणाऱ्या बैलांना विशेष म्हणजे आम्ही टोप पुरवले जातात आणि ते टोप पुरवण्याचं काम आम्ही करू आणि या स्पर्धेत सर्वांनी बाहेरच्या लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि बैला तोरण शर्यतीचा आनंद घ्यावा अशी आग्रहाची विनंती। याच असल्यास
किंवा भाग घेण्यासाठी माझा मोबाईल नंबर 9823878758 यावर संपर्क साधावा काही अडचण आल्यास. खर तर बैलांची तोरण मारण्याची भव्य स्पर्धा ही बिदाल नगरीत घेतली जात आहे. गेल्या 43 वर्षापासून बिदालकरांनी ही परंपरा जोपासली आहे आणि या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातून बैलां येत असतात या स्पर्धेत सहभागी घेण्यासाठी. आताच आपल्याला धनंजय जगदाळे अर्थात तात्यांनी आवाहन केलेलं आहे की ज्या कुणाला या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी संपर्क साधावा आणि कशा पद्धतीने या स्पर्धे असते बैलांची तोरण मारण्याची हे त्यांनी सांगितलेलं आहे. तात्याने मानदेश भूषणला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि बैलांची तोरण मारण्याची भव्य स्पर्धेत बिदाल नगरीत येणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंचं बिदालकर ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत. धन्यवाद.